नमस्कार. आज मी कुकरमध्ये झटपट बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे. आता यात मी घालत आहे 3 चमचे अद्रक लसूणची पेस्ट. आता यात मी अर्धा लिंबू टाकत आहे. त्यानंतर त्यात मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा घरचा काळा मसाला, चवीपुरते मीठ व 2 चमचे बिर्याणी मसाला घातला आहे. आता या सर्व मसाल्यांना हाताच्या सहाय्याने चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स केले आहे. या चिकनला आपल्याला 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचे आहे. इथे मी तांदूळ धुवून भिजवत ठेवले आहे. इथे कुकरमध्ये सर्वात आधी मी 4 चमचे तेल घेतले आहे. त्यानंतर त्यात सर्व खडे मसाले घातले आहे. त्यांना 1 मिनिटे परतून घेतल्यानंतर आता यात मी 3 उभे चिरलेले कांदे घातले आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात टाकले आहे 2 बारीक चिरलेले टोमॅटो. टोमॅटो देखील नरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता यात मॅरिनेट केलेले चिकन टाकायचे आहे व त्याला व्यवस्थित 1 ते 2 मिनिटे परतून घेतले आहे. आता चिकनला पाणी सुटेपर्यंत 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. इथे मी पाणी गरम करून घेतले आहे. इथे चिकन शिजले आहे. आता यात मी तांदूळ टाकले आहे. तांदूळ व चिकन व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात गरम पाणी घालायचे आहे. 2 ते 2.5 ग्लास पाणी व्यवस्थित बसते. त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकून झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आणि इथे तयार आहे आपली झटपट बिर्याणी. रेसिपी नक्की ट्राय करा.